तुमच्या हिशोबाने इमोशनली कसं काय सक्सेस मिळतो? विठ्ठल कामतांचं एक पुस्तक इडली ऑर्किड आणि मी त्या तेवढ्या मोठ्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात उभा राहून, पण विठ्ठल कामत दिसत होते. म्हटलं यार या माणसाची आपली एकदा ओळख व्हायला पाहिजे कधीतरी. 2002 साली 2010 साली विठ्ठल कामतांनी आईवर पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन मी करत होतो. वा, तो हा सक्सेस आहे सर. पुणे तिथं काय उणं असं म्हणतात. पुण्याला नेहमी लोक काय काय म्हणतात, पण मला पुणे खूप आवडतं, प्रचंड आवडतं. कारण नवीन असताना पुण्याच्या अगदी विरोधाभास असलेली चव इथे आणलेली असताना त्याला ऍक्सेप्ट करून सतत मला आता जवळपास 14-15 वर्ष त्यांनी छान प्रेम दिलं, तर अजून काय पाहिजे. Hello and a very warm welcome to all of you in another episode of Emotionally Yours with Pratik. Here today we are honored to have our guest, a culinary artist, a chef, somebody who has done wonders in culinary art and cooking, has got multiple Guinness records on his name, an artist, a businessman, an entrepreneur, and multiple hats on his head. A very warm welcome to you, sir. I am with Mr. Vishnu Manohar from Vishnu Ji Ki Rasoi, fondly called as Vishnu Ji. Vishnu Ji, क्या बात है, thank you. All right. Yes. So, sir, we've really been fascinated by this multifaceted journey, and all through तुमचा जो आत्तापर्यंतचा प्रवास वगैरे मी जे काही वाचलं, so all through it has been very, very inspiring. And in Emotionally Yours, we talk about emotions. And I've seen that most of the emotions are related with food. 100%. Right? Yeah. And you have been a culinary artist, a Guinness Book of World Record holder in something which is food. It's always said a journey to a man's heart is through his stomach. And you have captured that route very well. Yeah. So, sir, how has been the journey so far? Actually, my emotional journey was started from my childhood. अगदी लहान असताना पासून मला जाणीव झालेली होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे. फादर वॉज आर्टिस्ट आणि ते रिअल आर्टिस्ट होते. म्हणजे त्यांनी कधी पैशाच्या मागे ते धावले नाहीत आणि त्यांना डीके म्हणून ओळखायचे. आणि मी त्यांची जर्नी बघत आलो. ठीक आहे. माझी आई जी होती ती स्नेहलता, कालिंदी आणि स्नेहलता अशी 2 नाव होती तिची. तर हिंदुस्थानी क्लासिकल ची गायकी होती. त्याच्यामुळे कलाकाराच्या घरात जन्मलेला मी बाळ. पण मला लहानपणी समजलं होतं की म्हणजे इमोशन्स जसं आता तुम्ही म्हटलं की तेव्हाच मला लक्षात आलं की आपण अभ्यासात खूप हुशार नाही आहे. आपल्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे, पण आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर हे जे काहीतरी करायचं आहे ना, हे जे क्लिक आहे ते खूप लहानपणी लक्षात आलं. आणि तेव्हापासूनच मी ते प्रयत्न सुरुवात केली. आणि मला सांगायला आवडेल की बेसिकली मला आमच्या बाबांकडे खूप असे मोठे मोठे लोक यायचे तेव्हा कव्हर डिझाईन्स वगैरे बनवायला आणि मुखपृष्ठ, त्याच्यानंतर लेबल्स वगैरे बनवायला. आणि मला नेहमी वाटायचं की अरे बाबा, माझे बाबा का छान छान कपडे घालत नाहीत, आमच्याकडे का बरं. तेव्हा ती उलट्या दरवाजाची फियाट वगैरे होती बघा. हो 2-3च गाड्या होत्या, फियाट एम्बॅसेडर वगैरे अशा 3च गाड्या. तर मला नेहमी वाटायचं. नंतर लक्षात आलं याला सगळ्यांना पैसा लागतो. मग लक्षात आलं की आपल्याला पैसे कमवायचे. तेव्हा वय काय होतं, 4वी, 5वी, 6वी या 3-4 वर्ष, 11-12 वर्षाचं. अगदी. तर या सगळ्या याच्यामध्ये ते लक्षात येत होतं. आणि म्हणून मग मला असं वाटतं की तेव्हा जर तो क्लिक कसा नसता झाला तर हे दिवस नसते पाहायला मिळाले. आणि तो क्लिक जो होता तो असा होता की मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी असं वेगळं करायचं की 4 लोक आपल्याला ओळखतील. अच्छा. आणि म्हणून मग एकदा मी याराना चित्रपट पाहिला. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनची जी जर्नी होती ती झिरो से हिरो अशी होती. आणि मग म्हटलं यार असं काहीतरी करायला पाहिजे. वा. तर ते असं काहीतरी करायला पाहिजे ना, ते मला इथपर्यंत घेऊन आलं. असं काहीतरी करायला पाहिजे. दिस इज द फायर इन यू, फायर इन द बेली. पण ती फायर इन द बेली अचानक जी फायर अगदी काम करते त्या फूडकडे कशी गेली? बिकॉज आय वॉज फूडी फ्रॉम चाइल्डहुड. खूप मला तोंडाला पाणी सुटलं. नागपुरी म्हटल्यानंतर खवय्ये असायलाच पाहिजे. तर ते मला समोसा खूप आवडायचा. आणि तो समोसा तेव्हा कसं हो, तेव्हा आमच्या वयामध्ये म्हणजे तेव्हा मी जेव्हा लहान होतो तर तुमचा मुलगा रेस्टॉरंट मध्ये गेला हे सुद्धा गुन्हा असायचा.
बरोबर. सोडून लपून जावं लागायचं. मग एका ठिकाणी समोसा खूप छान मिळायचा आणि खप जास्त असल्यामुळे गरम गरम समोसा मिळायचा. तर दुकान असं पाहायचं की जिथे गरम समोसा मिळेल तिथे फक्त सायकल टेकवू शकू आपण, उतरायचं नाही सायकलवरून, उभ्यावर समोसा घेऊ शकू. आणि मग तो समोसा घ्यायला 20 पैसे 25 पैशाचा समोसा. तर आठवड्याभरापासून ती सुरुवात असायची. कशात घेतली तर 5 पैसे खाऊचे घ्यायचे आईकडनं वगैरे असे करत. आणि मग समोसा घेऊन सायकल चालवत वा. तर ती समोसाची जर्नी तेव्हा म्हणजे खाण्याची जर्नी तेव्हा. पण मला आर्टिस्ट व्हायचं होतं, ॲक्टर व्हायचं होतं किंवा बाबांसारखा ड्रॉइंग पेंटिंग. आईला वाटायचं की हा गाणारा बाबा म्हणून. माझ्या वडिलांचं नाव दिगंबर आणि नाव मनोहर म्हणून तिने माझं नाव विष्णू ठेवलं की विष्णू दिगंबर पलुसकर गाणारे होते. हा विष्णू दिगंबर मनोहर हा सुद्धा गाणारा होईल, पण तो खाणारा झाला. आणि खाणं आणि गाणं दोघांमध्ये तेवढीच कलासक्ती लागते. अगदी मी म्हणतो की संगीतम नाटकम भोजनम सध्या परमानंददायकम. ब्रह्मानंदी टाळी लागलीच पाहिजे. एखादी चांगल्या कॉफीचा घोट घेतल्यावर म्हणतो वा यार मजा आ गया, नाही का. तसंच एखादी गाण्याची तान जर ऐकली तर आपण वा एकदम वर पोचतो. त्या हिशोबाने हे सगळी म्हणजे संस्कृती म्हणजे काय, शेवटी तुमचं साहित्य म्हणजे फक्त संस्कृत नाही आहे. साहित्य आहे, विचार आहेत, आचार आहेत, भौगोलिक परिस्थिती आणि जेवण खाण, हे सगळ्यांचा मिळून जो काय संगम असतो ती असते तुमची संस्कृती. अगदी. तर त्या अशा वातावरणात घडता मी ना बाबा आम्हाला थर्माकोलचे लेटर्स कापून द्यायचे आणि ते प्रदर्शनात किंवा लग्न समारंभात लावायला जायचो. बरोबर. आणि तिथून मग ते क्लिक झालं, फूडशी संबंध आला. म्हणजे की ते लावण्यापेक्षा तर माझा इंटरेस्ट तिकडे जास्त असायचा की होस्ट माझा खाना खा के जाओ. अरे वा. आणि असं करता मग एक वेळ अशी होती की मला डेकोरेशनचा मी व्यवसाय करेन असं वाटलं होतं, पण मला कोणीतरी काही कॅटर वाईट बोलला म्हणून म्हटलं आता मी तुझाच धंदा करून दाखवतो. म्हणून मग मी त्या व्यवसायात शिरलो. मग शिरल्यानंतर आत्मसात केलं सगळं. प्रवास उलटा आहे माझा. म्हणजे मी शिकलो तसा BA केलं ओपन युनिव्हर्सिटीतून आणि नंतर मग हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असं काही केलेलं नाही. नंतर मात्र सगळं शिकायला लागलो. पुस्तकं, तेव्हा TV वगैरे एवढा नव्हता. नंतर 89-90ला संजीव कपूरचा शो आला तो. खाना खजाना. तर तो कधी तेव्हा TV सुद्धा कुठे होता. म्हणजे TV वरून सांगतो तुम्हाला मी की आमचं घर होतं 3ऱ्या मजल्यावर आणि मला नेहमी असं प्रशस्त घरात राहायला आवडायचं. आणि आत्ता जे घर होतं ते अगदी 12 फूट बाय 20 फुटाचं टीन शेड होतं, तेव्हा आम्ही राहायचो. पण नंतर मग माझं स्वप्न हळूहळू मी पूर्ण आता मस्त म्हणजे माझ्या घराला 3 वर्ष सलग ग्रीन हाऊसचा अवॉर्ड मिळाला. त्याला भिंती ज्या आहेत सगळ्या चुन्याच्या आहेत, स्लॅब नाही आहे. त्याच्यानंतर कौलारू घर आहे आणि मोठं सगळे जवळपास 20-22 प्रकारची फळझाड आहेत. 10,000 स्क्वेअर फुटात घर आहे. आणि इमोशनल म्हणजे घरात जायचा आनंद जो काय असतो तो अजूनही असतो मला. की एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपलं बुकिंग असतं की आपण कसं उत्साहात जातो की नाही, तसं मला रोज माझ्या घराबद्दल वाटतं. अरे वा. ते सगळे शेवटी इमोशन्स कुठे ना कुठे तुमचे जुळलेले आहेत की तुमचा जो सब्जेक्ट आहे आणि त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. मग ते वर्ल्ड रेकॉर्ड झाले वेगवेगळे. आणि जेव्हा मी बिझनेस सुरू केला तो अगदी 10वीत असताना केला, तर तेव्हा मला वाटलं की चला यार आपण एका ठिकाणी पोहोचलो, आपण पैसे कमवायला लागलो, आई बाबाला मदत करू. तर आई आमची विरोधात होती. ती म्हणे की नाही पहिले ग्रॅज्युएशन आणि नंतर हे सगळे धंदे. तर तो एक तेव्हा हे झाला. पण कट टू एज ऑफ 52 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मला MGM युनिव्हर्सिटी औरंगाबाद संभाजीनगर इथे प्रोफेसर एमॅरिटस प्रॅक्टिस असा अवॉर्ड मिळाला, तेव्हा मी तिला पेढे म्हटलं आता तुझ्या मुलाला अकॅडमिकली मान्यता मिळाली आहे, पेढे आता घेतो. अशी ती गंमत आहे. अरे वा. म्हणजे 50 नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने कमवायला सुरुवात केली असं आईच्या दृष्टीने. पण तोपर्यंत मात्र नाव कमवायचं आणि त्या केटररने जे काही चुकीचं तो बोलला तिथनं जे तुम्ही पेटून उठलात त्याच्या विरोधात, तर त्यावेळेला 3 गोष्टी ज्या तुमच्या बोलण्यातनं मला जाणवल्या की सगळ्यात आधी काहीतरी आपल्याकडे अभाव आहे म्हणून गाड्या नाही आहेत. बरोबर.
हा पहिला अभाव. हो. दुसरा, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता त्याने काढली आणि तो चुकीचा बोलला. बरोबर. हे दुसरं. हो. आणि तिसरं, शिक्षण त्यावेळेला नाही. बरोबर. पण नंतर मात्र आपण आज जवळपास तुम्ही 4 ते 5 लाख लोकांना याचे धडे दिलेत. मी सगळं वाचलं, जवळपास जास्तच असेल. ओके. सो आमचं मिशन 1 मिलियन हे इमोशनली लिटरेट पीपल आहे, तुमचं 1 मिलियन हे कलिनरी लिटरेट पीपल नक्कीच आहे. आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियापासनं, UK पासनं, सिंगापोरपासनं, US मध्ये, आणि US मध्ये तुमचे रेस्टॉरंट्स आहेत. आता ज्या वेळेला तुमच्या बिझनेसबद्दल मी वाचत होतो, एक माझ्या वाचनात असं आलं की तुम्ही एक म्हणजे युटेन्सिल्सचा तुमचा बिझनेस सुद्धा तुम्ही सुरू केलेला आहे. तर म्हणजे तो ह्याच्या सोबत पूरक म्हणून तुम्ही सुरू केलात का त्यातनं तशी सुरुवात केली? खरं सांगू का की मला इथे यायच्या पूर्वी पॉडकास्ट आहे म्हटलं, रेग्युलर तेच प्रश्न असतील, तेच बोलायचं, तोच चौथा असा थोडासा होता. पण जेव्हा तुमचा मी येताना आता विषय वाचला तर तो खूप छान आहे. हो, म्हणजे आता हा बिझनेस जरी सुरू केला तो बिझनेस म्हणून सुरू नाही केला, त्याच्या मागे पण इमोशन्स आहेत. हो. हा. आणि ते कसे आहेत की मी आधी सांगितलं की मला जुनी घरं, मोठे वाडे याच्याबद्दल पहिलेपासून अट्रॅक्शन आहे. आणि मग अर्थात जुन्याचं अट्रॅक्शन, मग जुन्या रेसिपीजचं सुद्धा अट्रॅक्शन तेवढंच आहे. आणि मॅक्झिमम पारंपरिक पदार्थ मी माझ्या याच्यात दाखवतो शोजमध्ये. आणि ते दाखवण्याचा हे का अट्टहास, तर ज्यावेळी मी 2003 साली मेजवानी कार्यक्रम सुरू केला तर तो फ्री टू एअर होता, सगळीकडे फुकट पाहू शकत होते लोक. मग तेव्हा हा विचार केला की आपल्या रेसिपीज कशा असाव्यात, अगदी आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी रेसिपी दाखवा, कुठला तरी सॉस जे मिळणारही नाही, गावातही नाही मिळणार, मग ती रेसिपी दाखवून फायदा काय? बरोबर, फायदा व्हायला पाहिजे. मग अशा रेसिपीज, असे पदार्थ दाखवा की जे अगदी साध्या छोट्या गावामध्ये त्या इन्ग्रेडियंट्सचा म्हणजे वापर होईल किंवा मिळून जातील असे. आणि मग ते करता करता मग लक्षात आलं की जुनी भांडी जी आहेत ती आजच्यापेक्षा जास्त चांगली आहेत. मग वाचन त्याचं केलं की ही सगळी भूमिपात्र आहेत, जमिनीतून निघालेली पात्र, म्हणजे तांबा असेल, पितळ असेल, कासं, लोखंड, हे सगळं. आणि जमिनीमध्ये जे काय मिनरल्स असतात ते त्या भांड्यांमध्ये येतात, धातूमध्ये येतात. आणि त्याच्यात आपण एखादा स्वयंपाक केला तर कळत नकळत ते मिनरल्स आपल्या पोटात जातात, ज्याची आपल्याला आवश्यकता. 100 वर्ष जगायचे आपल्या इथले जुने लोक, मी धडधाकट लोक पाहिलेले आहेत, शेतकरी लोक, की 100 वर्ष वय, 99 वर्ष वय असं. आणि इंग्रजांनी सुद्धा हेच हेरून जर्मन नावाचा एक प्रकार आणला. हा, म्हणजे ॲल्युमिनियम, हिंडालियम, जर्मन ॲल्युमिनियम. आणि ते कैद्यांना द्यायचे की ते स्लो पॉइझनिंग व्हायचं त्यांच्यावर ॲल्युमिनियममुळे. तर असा तो प्रकार होता. म्हणून मी माझ्या याच्यामध्ये नेहमी म्हणतो की तुम्ही जुनं विकू नका, त्याच्यातच तुम्ही वेगवेगळे स्वयंपाक करा. आणि असं करता करता लोक माझी आवड बघून मला आणून द्यायला लागले भांडी. मग जसं आता तुम्हाला आवडलं भांडं, ओळखी आहे आपली, अरे विष्णू यार त्या दिवशी तू वापरलं ते बघ ना, एखादा पीस असेल तर. आणि कधी कधी व्हायचे 2-2, 3-3 पीस मिळायचं, मग त्याला दिलं. मग असं करता करता जी म्हटलं यार हे लोकांना जे आपल्याला आवडतं ते लोकांना देण्यात किती मजा असते. नक्कीच. म्हणून मग मी जी काय जुनी बंद झाली, आमच्या म्हणजे भंडारा नावाचं एक शहर, भंडारा माहिती, त्याला ब्रास नगरी असं म्हणायचे, पितळचं सगळं काम तिथे होतं. तर मग तिथे काही ठिकाणी गेलो, जुनी जी काय छोटी कारखानी होती ती बंद होती, त्यांना 1-2 लोकांना जागृत केलं, माझे डिझाईन देऊन त्यांच्याकडनं भांडी बनवून घेतली. आणि आता तो असा व्यवसाय सुरू झाला. त्याच्या मागे 4 माणसं लागली, ती काम करतात. तर त्याच्यातून पैसेच मिळवावे हा उद्देश नाही. मिळतात पैसे, ऍक्सेप्टेड आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण एक काहीतरी वेगळं छान देऊ शकतो आपण लोकांना, ही एक भावना जास्त महत्वाची. ज्या वेळेला पहिली विष्णूजी की रसोई आपण सुरू केलं, पहिलं रेस्टॉरंट, त्यावेळेला बराच संघर्ष तुम्हाला करावा लागला असेल. आणि आता जवळपास त्या संघर्षाची यात्रा ही म्हणजे US मध्ये जवळपास 4 रेस्टॉरंट्स आहेत. आता तुम्ही म्हणालात मनालीमध्ये आणि लडाख वगैरे त्या साईडलाही तुम्ही करताय, कर्नालमध्ये करताय. तर रेस्टॉरंट्सची ही चेन जिथे पारंपरिक पदार्थ आणि अगदी नागपूरचं सांगायचं म्हणजे सावजी पदार्थ सुद्धा जिथे मिळतील आणि चांगलं व्हेजिटेरियन जेवण सगळ्यांना मिळेल, ही आयडिया होती. तर म्हणजे पहिलं ज्या वेळेला हा व्यवसाय सगळ्यात पहिली ब्रँच होती विष्णूजी की रसोई, त्यावेळेला काय काय संघर्ष तुम्हाला जाणवले किंवा ते करायला लागले? संघर्ष अजूनही संपलेला नाही साहेब.
संघर्ष कधीच संपत नाही, तो संपूही नाही. ज्या दिवशी तुमचा संघर्ष संपला त्या दिवशी तुम्ही संपले. बरोबर आहे, असं माझं एक स्वतःचं मत आहे. अगदी बरोबर. आणि रसोई उघडण्याच्या आधी 3 फेल्युअर रेस्टॉरंट्स होती माझी. अच्छा. हा, आणि त्याच्यामुळे रसोई उघडताना करू की नको, जाऊ की नको, आमचे विठ्ठल कामत म्हणतात की मराठी माणूस कसा असतो की थंडीच्या दिवसामध्ये थंड पाण्याची बादली समोर असते आणि तो मग्गा हातात घेऊन उभा असतो, टाकू की नको त्याच विचारात असतो, तिथे अडकतो. पण एकदा थंड पाण्याचा मग्गा टाकला की धडाधड आपण आंघोळ करतो. बरोबर, तसं असलं पाहिजे माणसाने. शेवटी ते धाडस करावंच. हा, तर साधारण 9 महिने जवळपास रेस्टॉरंट तयार, पण पुन्हा सुरू केल्यावर चाललं नाही तर काय करायचं हा जो विचार. अरे म्हटलं चाललं नाही तर शेवटी आमचे भाऊ लोक प्रवीण, प्रफुल्ल, आम्ही सगळा आमचा व्यवसाय एकत्र आहे, ते चिडले माझ्यावर. कारण तेव्हा माझं आता तेव्हापर्यंत जेव्हा रसोई उघडली 2007-06 साली, तर एक नाव एका लेवलला आलेलं होतं. तर म्हटलं तर नाही झालं तर कसं, म्हटलं नाही झालं तर नाही झालं, बघू. आणि तुम्ही धंदा प्रामाणिकपणे करा, धंद्याशी प्रामाणिक राहा. पण तुम्ही धंद्याशी प्रामाणिक राहा, धंद्याशी लग्न नाही करत की हे बंद केलं तर कसं होईल. बरोबर आहे. हा, आपल्याला ती भीती असते की अरे हे बंद झालं, बंद केलं, लोक काय म्हणतील. लोक येतात का EMI भरायला? नाही ना. नक्कीच नाही. हा, तर तुम्ही वन फाईन डे नाही जमत आहे, प्रॉफिट नाही आहे, सगळे तुम्ही पॅरामीटर्सला लावून पाहिलं, होत नाही तर बाजूला करा. धंद्याशी प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पण ते जमलं नाही, ओके. तर अशा पद्धतीने विचार करून मग ते लागलो कामाला. आणि नंतर ते जे सुरू झालं, ती आयडिया नवीन होती त्यावेळी, क्लिक झाली की नुसतं जेवण देण्यापेक्षा एक त्याला वेगळा टच, सिनेमॅटिक लुक, एक रोड साईडचा धाबा, एक जुना वाडा, त्याच्यात मराठी जेवण. आणि मग ते सगळे बैलगाडी, गावातले हे सगळे असं हे करून ते केलं. आणि मला नेहमी म्हणतात की लोक असं पॉडकास्टमध्ये किंवा भाषणात की सक्सेस म्हणजे काय, तर मी म्हणतो सक्सेस इज नॉट ओनली अ मनी. म्हणजे फक्त पैसा म्हणजे सक्सेस नाही. सक्सेस कसा म्हणतात म्हटलं की 2012 साली पुण्यात आलो. पुणे तिथं काय उणं असं म्हणतात. पुण्याला नेहमी लोक काय काय म्हणतात, पण मला पुणे खूप आवडतं, प्रचंड आवडतं. आणि पुणेकर मंडळी पण आवडतात. कारण नवीन असताना पुण्याच्या अगदी विरोधाभास असलेली चव इथे आणलेली असताना त्याला ॲक्सेप्ट करून सतत मला आता जवळपास 14-15 वर्ष त्यांनी छान प्रेम दिलं, तर अजून काय पाहिजे. तर ती हिंमत करून मी इथे जेव्हा पुण्यात आलो तर त्यावेळी DP रोडला अगदी मोजकी 3-4 रेस्टॉरंट्स होती. त्यात हार्वेस्टर क्लब होता बाजूला. तर आम्ही ॲड्रेस द्यायचो की विष्णूजी की रसोई, हार्वेस्टर क्लबच्या बाजूला. कट टू 14 इयर्स, आफ्टर 14 इयर्स हार्वेस्टर क्लबच्या इथे काही रिसेप्शन परवा होतं, त्यांनी लिहिलं हार्वेस्टर क्लब विष्णूजी की रसोईच्या बाजूला. तर हा आहे सक्सेस याला माझ्या मते. नक्कीच. म्हणजे आपल्या नावाची ओळख ही कुणीतरी शेजाऱ्याने वापरली. ओके, ही सगळ्यात मोठी ओळख आहे. अगदी अगदी बरोबर. आणि तुमच्या हिशोबाने इमोशनली कसं काय सक्सेस मिळतो, तो म्हणजे 2002 साली विठ्ठल कामतांचं एक पुस्तक इडली ऑर्किड आणि मी, असे 2-3 काहीतरी मोठी आवृत्ती त्याचं हे होतं, कार्यक्रम होता ऑर्किडला. मी त्या तेवढ्या मोठ्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात उभाच राहून, कारण मला बसायलाही जागा नव्हती दिल्ली, म्हणजे नव्हतीच तिथे जागा. आणि ऑब्व्हियसली कोणी ओळखत नव्हतं, काही नाही. पण विठ्ठल कामत दिसत होते. म्हटलं यार या माणसाची आपली एकदा ओळख व्हायला पाहिजे कधीतरी. 2002 साली 2010 साली विठ्ठल कामतांनी आईवर पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन मी करत होतो. वा, तो हा सक्सेस आहे सर. आणि म्हणजे इतकं सुंदर तुम्ही ते सांगताय, कारण त्या 2002च्या पुस्तक समारंभाला मीही होतो. वा. आणि मला अगदी अर्धा मिनिट त्यांना भेटायची संधी मिळाली. त्यावेळेला मी म्हटलं की जेवढी इडली गरम नसेल तितकं गरम तुमचं हे पुस्तक फटाफट इडली सारखं विकल्या जातं. आणि अगदी तसंच होतं. आणि ज्यावेळेला मी ते उघडून वाचलं त्यावेळेला त्यांनी इडलीसाठी घोळ भिजवायचा कसा किंवा तांदूळ भिजवायचे कसे, इतक्या बारीकीने त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही ॲज अ शेफ किंवा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जाता किंवा हे करता आणि प्रत्येक गोष्टीची चव ही एक्झॅक्टली तशीच राखली गेली पाहिजे. कारण
ह्या गोष्टीला डुईंग फर्स्ट टाइम राईट असं म्हणूयात किंवा अजून काही म्हणूयात, परफेक्शनिझम म्हणूयात किंवा इम्प्रुव्हायझेशन म्हणूयात, पण जोपर्यंत ती सारखी कन्सिस्टन्सी राहत नाही किंवा तीच चव ग्राहकाला मिळत नाही, तोपर्यंत तो सॅटिस्फाय कधीच होत नसतो, अस्वस्थ असतो माणूस, अस्वस्थ असतो. अगदी अगदी. तर ही अस्वस्थता तुम्हाला कित्येकदा आली असेल? आज सकाळी पण होती. अरे वा. हा, आज सकाळी पण होती आणि चिडचिड करूनच मी इकडे आलो. अरे बापरे. की काही 2-3 आयटम काल माझ्या मनासारखे नव्हते, त्याच्यामुळे इथे आमचा जो भाचा बघतोय सगळं, त्याला सकाळी आज शिक्षा होती. अरे बापरे. हा, तर ती शिक्षा दिली. आता पुन्हा दुपारी इथून गेल्यानंतर त्याचा डेमो आहे. क्या बात आहे. तर हे असावं लागतं. आपण टेकन ॲज अ ग्रँटेड आम्ही बनवतो ते छानच आहे असं कधी करू नका तुम्ही. नेव्हर. टेस्ट करा, बघा लोकांचे काय. काही काळानंतर लोकांच्या चवी बदलतात. बरोबर. आता एक काळ असा आलाय की लोक ब्लॅक कॉफीज घेतात, साखरही टाकत नाहीत. आणि मी जवळपास 1 लिटर कॉफी पितो असं असतं. तर हे सगळं पूर्वी नव्हतं असं. तर त्याच्यामुळे त्या हिशोबानुसार आपल्याला सगळं करावं लागतं. आता आमच्या इथे तेल जास्त असतं, स्पायसेस जास्त असतात. इकडे ते कमी लागतात, म्हणजे पुण्या मुंबईकडे नाही जास्त तेल खात. पण काही रेसिपीज अशा आहेत की त्याच्यामध्ये तेल किंवा स्पायसेस जास्त असल्याशिवाय त्याची मजा येत नाही. बरोबर आहे. हा, तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते खाऊन बघा. याच्यात पुन्हा एक इमोशन तुम्हाला सांगतो. खूप छान विषय आहे तुमचा यार, एकदमच आवडलं. थँक्यू. हा, तर सावजी वराडी फूड फेस्टिवल होता. हो. हा, ऑर्किडला, कामत साहेबांचा चित्र. आणि टाइम्स ऑफ इंडियाला दुसऱ्या दिवशी लिहून आलं निगेटिव्ह सगळं, की हे तिखट होतं, काही लोकांना आवडलं, म्हणजे एवढं स्पाइस लेवल असं तसं तसं. तर मी हिरमुसला झालो. तर म्हणे काही नाही, तुझं जसं आहे तसंच, तू तेच विकायला आलाय ना, म्हणे तेच ठेव, की मी हे विकायला आलो, हे असं असतंय, तुम्हाला खावं लागेल. नसेल खायचं तर तुम्ही तुमचं मिळमीत जेवण ठेवा आणि टेस्ट डेव्हलप करा. तर स्वतःच्या अन्नाबद्दल अभिमान असावा तुम्हाला. हा, म्हणजे इथे पुण्याला आल्यानंतर आमच्या इथली विदर्भ स्टाईलची पातळ भाजी जेव्हा आमच्या इथले काम करणारी सगळी मंडळी म्हणे की नाही इथे ही चालणार नाही, इथे अळूचं फतफद लागतं. तर तेव्हा मला तो विचार कामात आला. म्हटलं फतफद तुम्ही विकताय ते विका, मी माझी पातळ भाजी विकायला आलो तीच विकीन मी. हा, आणि ती मग डेव्हलप झाली. लोकांना आता पातळ भाजी विष्णूजी की गेली 14 वर्षात तीच होते. मग त्याच्यात मग लोक म्हणतात की अरे लोकांना तेच खाऊन कंटाळा. म्हटलं असा कसा येतो, तुम्ही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाता, तीच इडली, तीच वडा, तोच सांबार, तोच डोसा, फक्त डोस्यात 2-4 व्हेरिएशन झाल्यात, इडलीत पण सांबार चटणी हे तसंच असतं ना. बरोबर. तसं तुम्ही तुमच्या पातळ भाजीला डेव्हलप करा ना. आता आमची इथे पातळ भाजी इतकी छान, म्हणजे मला आवडते बा, मी स्वतः खाल्ली आणि मला खूप आवडली. तर ती तशी खाऊ शकतो. हो, तर ती इतकी छान अशी होते की मजा येते त्याच्यामध्ये. सो प्रत्येक गोष्टीचा एक जो वेगळा टेस्ट असतो, त्या टेस्ट सोबत त्या इमोशन्स असतात. मग त्या जागेची इमोशन असेल की आमच्याकडे असं खाल्लं जातं आणि ह्या जागेमध्ये वेगळं खाल्लं जातं. तर ज्या वेळेला आपण असं डिस्टिंक्शन करतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आपण असंही सांगतो की ही आमची खाद्य संस्कृती आहे, तुम्ही एक वेगळी संस्कृती म्हणून त्याला त्याच पद्धतीने ट्रीट करायला एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण बोलतो की देयर इज समथिंग कॉल्ड एम्पॅथी, की तुम्ही सहानुभूती ठेवा त्या गोष्टींबद्दल, स्वतःला त्या जागी ठेवून बघा की तुम्ही विदर्भाच्या एखाद्या गावात, वराडी गावात आलेला आहात, तिथं तुम्ही लग्नाला आलेला आहात आणि लग्नाचं जेवण आहे, त्यावेळेला जी काही तुमची चव तुम्हाला असेल ती तुम्हाला अगदी मिळायला पाहिजे. बरोबर. आणि तुमच्यासारखाच मी फूडी आहे. आणि म्हणजे आता व्हेजिटेरियन असल्यामुळे त्यातल्या त्यात जे काही लिमिटेशन्स असतात ते सगळे पाळून मी सगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात आली की असं म्हणता येत नाही की हे चांगलं आणि हे वाईट. बरोबर. म्हणजे एकाच ताटात जर जलेबी आणि श्रीखंड दोन्ही ठेवले तर आपण असं म्हणू शकत नाही की हेच जास्त चांगलं आणि ते कमी चांगलं आहे. तशी प्रत्येक गोष्टीची एक वेगळी मजा आहे. अगदी अगदी बरोबर. आणि ज्या वेळेला आपण हे वेगळी मजा भारताच्या बाहेर नेतो त्यावेळेला तर अतिशय कठीण प्रकरण असतं. खूप जास्त.
खूप जास्त. त्यावेळेला ती जी कठीण प्रकरण आली ती काय आली? ती सांगतोच, पण त्याच्या आधी तुम्ही जे स्थान महात्म्य सांगितलं मला, हो, त्याच्याबद्दलही मला 2 मिनिटं बोलायला आवडेल. आणि एका ताटातच डावीकडे चटण्या असतात सगळ्या, हो, त्या सगळ्या तिखट, आंबट, तुरट, गोड असे सगळे हाय लेवलचे कार्यक्रम असतात. आणि उजवीकडल्या भाज्या, एखादी भाजी माइल्ड असते, एखादी सॉफ्ट असते. पण त्या चटण्यांशिवाय त्या भाज्यांना मजा येत नाही साहेब. बरोबर. त्या डाव्या असल्या तरी उजव्या ठरतात. कारण एखादी भाजी माइल्ड असेल, आपल्याला चवीची नसेल, तर आपण एक चटणी दुसरी चटणी एकत्र करू, लिंबू पिळून ती आपलीशी करून देतो. त्याच्यामुळे त्या तेवढ्या महत्वाच्या असतात, त्यांचं डावं स्थान महत्वाचं असतं. एखाद्या चौकामध्ये बाजूला काहीतरी छोटा नाला वाहतोय, हा, फुटपाथ खराब आहे, तिथे एखादा बटाटेवाडावाला आहे, हा, पण त्याच्याकडे प्रचंड गर्दी असते, हा, आणि आपणही लावून तो साला बटाटेवडा कधी मिळतो असं बघत असतो आणि तो खातो. यार मिल गया, बढिया बढिया, खाले खाले खाले, झालं. कट टू दुसरा दिवस, माझा मित्र येतो, तेरे को अच्छा लगता ना, मैं लायो तेरे लिए, आणि तो 8-10 वडे तिथले घेऊन येतो आणि आपण खातो. आपल्याला मजा येत नाही ती. का नाही येत? स्थान महात्म्य. तुम्हाला तेव्हा तुम्ही तो बटाटावडा खायचा असं मनात जाऊन तिथे उभे राहता. मग तुमचा 20 मिनिटांनी नंबर लागतो. तिथला गोंधळ, धूळ, माती, जे काय असेल ते त्या सगळ्या बरोबर आवडतं ते आपल्याला, त्या सगळ्या वातावरणात. तर तेवढं इझिली मिळालं तर ते आवडत नाही तुम्हाला हे सगळं. आणि कित्येक वेळा लोक म्हणतात की अरे नाही, पहिल्यासारखं नाही आता त्याच्याकडे त्या रेस्टॉरंटमध्ये. तर 100तून 99 लोक कधीच असा विचार करत नाही की माझी टेस्ट खराब व्हावी किंवा मी माल कमी टाकतो. 1% असतील लोक. बाकी कुठलाही रेस्टॉरंटवाला, कुठलाही शेफ असं हे करत नाही. तो नेहमी हाच विचार करतो की जास्तीत जास्त काय चांगलं देऊ शकेल. हा, जास्तीत जास्त काय चांगलं देऊ शकेल या चक्करमध्ये तो कधीतरी रेसिपी गडबड करून टाकतो, ती गोष्ट वेगळी. पण क्वालिटीच्या बाबतीत म्हणतो. पण तुम्ही कधी जाता, तुम्हाला भूक लागलेली आहे का नाही, तुमची मनस्थिती काय आहे, इमोशन्स पुन्हा तिथे आले, त्यानुसार तुमचा तो पदार्थ, त्याची चव ठरत असते. आता तुम्ही एक बोललात डावे आणि उजवे मिक्स व्हायला पाहिजे. ओके, माझी अशी इच्छा आहे की हे सगळे डावे आणि उजवे विचारवाले ऐकत असतील. हे मिश्रण खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे त्या डाव्यांशिवाय उजव्यांची बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि हे खूप महत्वाचं तुम्ही बोललात. आणि ज्या वेळेला त्या स्थान महात्म्याबद्दल आपण हे सगळं बोलतोय, त्यावेळेला त्या गोष्टीला आहे तसं एक्सेप्ट करणं, बरोबर, हे तेवढंच महत्वाचं असतं, खूप खूप गरजेचं आहे. आणि आता मी त्या दुसऱ्या भागाकडे येतो, अमेरिकेच्या आणि बाकीच्या देशांच्या. तर ते कसं झालं की जेव्हा मी इथून गेलो अमेरिकेला, माझा प्रत्येकाला असं वाटतं की बा जळगाव जामोद जालन्यावरून पुण्याला यावं, पुण्याहून आले की आपण मुंबईला जावं, मुंबईहून झालं दिल्लीला जावं, दिल्ली झाली की अमेरिका गाठावे, सगळ्यांचं स्वप्न असतं. मी पण त्यातला नाही असं म्हणता येणार नाही, पण माझा खूप असं आक्रस्तायपणा नव्हता की बा नाही मला काहीतरी करायचंच आहे, विदेशात हॉटेल रेस्टॉरंट काढायचंच आहे, असं काही नव्हतं. पण म्हटलं तयारी सगळी असावी. कब कहा कैसे, कोण कधी केव्हा काही सांगता येत नाही साहेब. बरोबर आहे. हा, आपली ही भेटी जी आहे ती विधिलिखित असेल पहिलेपासून, फक्त ती कधी काय कशी जुळली ती गोष्ट वेगळी आहे. तर त्याच्यामुळे व्हिसा, पासपोर्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात बेसिक, तर त्या सगळ्या मी तयार ठेवल्या होत्या. आणि आमचे मित्र आहे सुहास तुषार कोथळकर, तर ते एकदा अमेरिकेत त्यांचं एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे मी एकदा फूड फेस्टिवल करायला गेलो अमेरिकेत. अच्छा. आणि व्हेजिटेरियन फूड फेस्टिवल होता. तर रेस्टॉरंट जागा हवी होती मला काम करायला, तर ते त्यांचं रेस्टॉरंट दाखवलं. अजून एक दुसरं मराठी अन्नपूर्णा नावाचं एक रेस्टॉरंट बरेच वर्षापासून छान आहे ते कॅलिफोर्नियाला, तर ती दोन्ही दाखवली. ह्यांचं नॉनव्हेजवालं होतं, यांचं व्हेजवालं. ऑब्व्हियसली मी व्हेजवाला असल्यामुळे मी व्हेजचं ते त्यांची वर्कप्लेस सिलेक्ट केली, तिथे फेस्टिवल झाला आणि नागपूरला आलो. 2-3 वर्षानंतर एक गृहस्थ माझ्याकडे आले की म्हणे मला रेस्टॉरंट सुरू करायचं अमेरिकेमध्ये, माझं असं असं एक रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही येऊ शकाल का. म्हटलं बघा कसं आहे, मी येईन, तुम्हाला हा कन्सेप्ट आवडला आहे, हा तिथे सुरू करायचा आहे, नो प्रॉब्लेम. पण म्हटलं मला पहिले तुमची जागा पाहावी लागेल. मग तुमची तेवढी तयारी आहे का, मला 2-2 वेळा जाणं येणं किंवा मग गेल्यानंतर लगेच तुमची तयारी असेल तर मी थांबून करून घेईन. तर म्हणे हो चालेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं काय, म्हणे माझं एक्झिस्टिंग रेस्टॉरंट आहे. म्हटलं कुठलं.
तर म्हणे बॉम्बे टू गोवा. तेच कोथळकर होते ते. म्हटलं मी तुमचं रेस्टॉरंट पाहिलं आहे. तर म्हणजे गेल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. 2 महिन्यात रेस्टॉरंट तयार झालं. पण ते म्हणा की बाबा इथे नॉनव्हेज दिल्याशिवाय ते होणार नाही. मी लॉसमध्ये. मी अगदी जीवावर गोटा ठेवून ते नॉनव्हेज सुरू केलं. आणि ट्रोल करणारे लोक तर खूप आहेत सध्या. लगेच ते तंगड्या वगैरे दाखवून लोक देख हम विष्णू जी की रसोई में नॉनव्हेज खा रहे, ऐसा हो रहा है वैसा हो रहा है. आणि मला वाईट वाटत होतं. 2 दिवसानंतर तिने एक गुजराती बाई आल्या. म्हणजे विष्णु जी आप हो इसलिए मैं यहाँ पर आई, मुझे विश्वास है कि आपके यहाँ कोई गड़बड़ी नहीं होती होगी. मतलब बिल्कुल नहीं. मेरे दोनों सेपरेट वर्क प्लेस आहे. किचन एक होता. जागेची खूप कमी आहे तिकडे. एवढा मोठा देश, जागेची कमी आहे. असं आहे. बरोबर आहे. हा. तर म्हटलं मेरे वर्क प्लेस अलग आहे, बट चिंता मत करू. आणि मग नेमकं त्यांना समजून मी आतमध्ये गेलो. तर आमचा शेफ इकडलाच आमचा, तिकडे एकाच चॉपिंग बोर्डवर नॉनव्हेज एक कापतोय, त्याच्यातच कोथिंबीर एक कापतोय, सगळं असं. ते मला फार वाईट वाटलं. म्हटलं यार हे आपण बरोबर नाही करत आहे. आणि मग मी ओनरला म्हटलं की मला हे नाही जमणार, तुम्ही तुमच्या नावाने हे सुरू करा जसं आहे तसं. नाही म्हणे मी तर बुडून जाईन असं होईल. म्हटलं ठीक आहे, मला 1 महिना द्या. म्हटलं मी माझ्या पद्धतीने चालवतो रेस्टॉरंट. तुम्हाला अपेक्षित टर्नओव्हर जर नाही झाला, मी सगळे पैसे तुमचे भरून देईन. आणि साहेब तुम्हाला सांगतो, वरण भात भाजी पोळी पिठलं भात भाकरी झुणकाच्या भरोश्यावर त्याला अपेक्षित जो टर्नओव्हर त्याच्यापेक्षा 30% टर्नओव्हर जास्त करून दिला. वा. आणि आज तेच सगळं मी तिथे देतोय परत वेजवरती, परत 3च दिवसात. वा. आणि तेच चालवतोय रेटून. म्हणजे शेवटी आपण आपल्या ज्या कोर व्हॅल्यूज आहेत, ओके, जी आपली जीवनमूल्य आहेत, बरोबर, त्याच्याशी थोडंसं आपण त्याच्यामध्ये तडजोड केली तर ती काही फार टिकत नाही. अगदी शेवटी आपल्याला मूळ जीवनतत्वांवरतीच यावं लागतं. बरोबर. हाच अनुभव आहे. आणि ते आतनं कुठेतरी आपल्याला अपराधबोध होतो की काहीतरी आपण चुकीचं करतो. आणि शेवटी ते आपल्या कामातही दिसायला लागतं. या सगळ्या भावनिक गोष्टी, भावनिक इमोशन्स त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने येत असतात. मग ज्या वेळेला हे एक रेस्टॉरंट झालं, 2, 3, 4, आज जवळपास 4 रेस्टॉरंट्स तुमची आहेत. तुम्ही तिथे जाता, फूड फेस्टिवल्स बद्दल तुम्ही बोललात. मला तुम्हाला घेऊन यायचंय तुमचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये. मी जो स्वतः अनुभवला आणि मी त्या कार्यक्रमाला होतो, तो म्हणजे तुमचा मिसळ. अच्छा, अरे बापरे. हो. आणि मी मिसळचा चाहता आहे. तर त्याच्यामुळे मी स्वतः सांगू शकतो की अतिशय सुरेख मिसळ ती झालेली होती. आणि असे जवळपास बरेच वर्ल्ड रेकॉर्ड्स तुमचे 28 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आहेत. हे रेकॉर्ड्स कसे काय सुरू झाले, म्हणजे इतक्या मोठ्या स्केलवरती याला आपल्याला करायचंय, ही भावना कुठून आली? फर्स्ट ऑफ ऑल मी हे क्लिअर करेन की नॉट ओनली गिनीज, हे इंडिया बुक, एशिया बुक, लिम्का बुक, वर्ल्ड इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा वेगळा, अजून लंडन बुक ऑफ वर्ल्ड, असे सगळ्यांचे मिळून ते रेकॉर्ड्स आहेत. आणि रेकॉर्ड करण्यामागचं खरं कारण म्हणजे एक फूड फेस्टिवल केला होता, पराठा फेस्टिवल. तर तो पराठा फेस्टिवल लोकाभिमुख व्हावा, लोकांना तो आवडावा नाही, लोकांना त्याबद्दल माहिती कळावी. म्हणून आमचा एक मित्र आहे मनीष अवस्थी, तो म्हणे की यार तू कुछ तो बड़ा करायचे में. बड़ा म्हणजे क्या? बोले जिसका रिकॉर्ड बने कि अब तक इतना बड़ा पराठा किसने बनाया नहीं होगा, ऐसा कर. तर मी पाहिलं तर काय 2 फुटाचा पराठा होता 2 अडीच. तर म्हटलं नाही यार इससे बड़ा करते, म्हणून 5 फुटाचा पराठा तयार केला. हा. आणि तो 5 फुटाचा पराठा तयार केला. तो पहिला रेकॉर्ड झाला. तो रेकॉर्ड व्हावा म्हणून केला नाही, त्याची न्यूज व्हावी म्हणून केला. हा, म्हणजे गरज ही शोधाची जननी असते. आणि मग हा रेकॉर्डचा सिलसिला सुरू झाला. मग 56 तास नॉनस्टॉप कुकिंग झालं. त्याच्यानंतर 24 तास मध्ये आता मी डोसे केले, 14,000 डोसे. हा, नॉनस्टॉप 24 तास केले. आणि 10,000 लोक तिथे आस्वाद घेतला त्याचा. सेम आता मी लंडनला करतोय, ते 15,000 करतोय. सेम अमेरिकेत करतोय, ते 16,000 करतो. स्वतःचेच रेकॉर्ड 1,000-1,500 पुढे न्यायचे असा तो मानस आहे. आणि इथे सुद्धा शेवटी इमोशन्स असतात. की ज्यावेळी आता नागपूरचा जो वर्ल्ड रेकॉर्ड केला 24 तास डोस्यांचा, खूप गर्दी होती प्रचंड. तर ऑर्गनायझर सतत फोन म्हणजे
याच्यावर माईकवर सांगत होते तुम्ही 1.5 तासांनी या, मग तुमचा नंबर लागेल आणि असं या तसं या. तर शेवटी मला राहवलं नाही. म्हटलं अरे 1.5 तासांनी या, नंबर लागेल किंवा तुम्ही थोडं रात्री या, हे ते बाहेर जाऊनही खाऊ शकतात. म्हटलं 70-80 रुपये देतात, छान त्यांना एअर कंडिशन माहोलमध्ये डोसा मिळेल. पण म्हटलं ते वेगळ्या भावनेने इथे आलेले आहेत, त्यांना हा सगळा सोहळा पाहायचा आहे. बरोबर. कसा हा माणूस करतो हे बघायचं आहे. आणि यांना ही भावना खरंच तिथे होती, म्हणून लोक आले. अनुभव घ्यायचा आहे. नाही तर 1-1-1.5 तास लाईनीत थांबून कोण घेतो डोसा? एक कधीतरी असा मिळतो नुसतं डोसा आणि चटणी. तर तिथे सुद्धा इमोशन्स आले. आणि माझं टार्गेट जे होतं खरं सांगतो 5,000 डोस्यांचं होतं. ते संध्याकाळीच संपलं. म्हणजे सकाळी 7ला सुरू केलं, 4:30-5ला आमचे 5,000 डोसे संपले. हा, तर तेव्हा मी सांगू शकलो असतो किंवा हे 5,000 डोसे मी लांबवू शकलो असतो 24 तासात. बरोबर आहे. ठीक आहे ना. पण माझी भावना तिथे आली की नाही, हे लोक आले, सगळ्यांना डोसा मिळाला पाहिजे. रेकॉर्ड गेला चुलीत, यांना डोसा मिळाला पाहिजे. आणि तोच आमचा, ज्याने आम्हाला हा अम्मा इडली नावाचं एक दुकान आहे तिथे, तर त्यांनी डोस्याचं पूर्ण ते आम्हाला सप्लाय केलं होतं बॅटर. तर मला ती एक चिंता होती, कारण डोसा असा लगेच होत नाही ना. बरोबर. मग मी त्याला निरोप पाठवला, म्हटलं ऐसे आप जब तक बनाओ जब तक मैं यहाँ बैठा हूँ, बोले मैं आपको सप्लाय करते रहूंगा. आणि त्यांनी जास्त माणसं लावून रात्रभर लावून ते सतत पीठ. तर हे एकट्याचं काम नसतं सर. नक्कीच. मित्र मंडळी, देवाची कृपा, भाऊ बहीण, फॅमिली तुमची, हे सगळे जर तुमच्या सोबत नसतील तर तुम्ही हे करू शकत नाही. आणि लोकांना देण्याची वृत्ती असावी नेहमी. म्हणजे मी ठरवलं की बाबा जे वर्ल्ड रेकॉर्ड्स मी जे काय करतो ते कधी विकणार नाही. ते ऑलवेज ते लोकांना कामी यावं, लोकांना जावं असंच. म्हणून मग अयोध्येला रामाचा शिरा करण्याची आम्हाला संधी मिळाली. इथे तुमचा आता कुंभमेळा 11,000 किलो शिरा बनवला. तर हे सगळे मग करता 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 लक्षात आलं की गणित काय आहे. कारण नुसतं अचानक होत नाही ना. साध्या छोट्या कढईमध्ये एखादा आपण शिरा हलवा बनवतो, सांजा बनवतो, उपमा बनवतो, त्याच्यात मीठ कमी जास्त झालं, आपण जास्त रवा बिवा टाकून ते करू शकतो, त्याला शो मॅनेज होतो. पण एवढ्या मोठ्या कढईत 15 फूट बाय 15 फुटाची कढई, 6.5 फूट हाईट, त्याच्यामध्ये एकदा जे गेलं तर गेलं, संपला विषय. हा. आणि मग ते तेवढ्या ताकदीनी, तेवढ्या जबाबदारीनी, तेवढ्या म्हणजे बाकीच्यांना ॲटीज ठेवून ते करणं, ही सगळी मी तर म्हणतो वर्षाची कृपा आहे. याच्यामध्ये तुमचे फोकस्ड एफर्ट्स, टीमवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सेन्स ऑफ डिरेक्शन. बरोबर. आणि सेन्स ऑफ अचीवमेंट, या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी एक मोटिवेशन करणारं कुणीतरी लागतं. आणि तिथेच आम्ही म्हणतो की लीडर्स आर द वन्स who create future leaders. They do not create followers. बरोबर. आणि तुम्हाला या गोष्टीची निश्चिंती आहे की तुम्ही आज जे स्वतः करताय तीच तुमची टीम पुढे सातत्याने करत आहे आणि त्याला त्याच्यापेक्षा चांगलं कदाचित पुढे ते करतील. हा एक विश्वास असतो. ट्रस्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इमोशन. खरी गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या गोष्टींकडे बोलत जातो किंवा एका केटरने अपमान केला म्हणून त्या क्षेत्रात उतरून आता एवढी चौफेर प्रगती तुम्ही त्या गोष्टींमध्ये करताय, ज्या वेळेला तो अपमान झाला त्यावेळेला ते शल्य तुम्ही या पद्धतीने कराल असं कधी तुम्हाला ज्या वेळेला वाटलं, ज्या वेळेला तुम्ही असं मागे वळून बघता त्यावेळेला काय दिसतं? हेच वाटतं की ज्याने जर अपमान नसता केला किंवा याच्या आधी सुद्धा जाऊन मला म्हणेन की आमच्या शाळेत एक टीचर होत्या. अच्छा. हां. आणि मी सांगितलं परिस्थिती ठीकठाक होती, तर मला नेहमी कोणीतरी माझ्याकडे लक्ष देत आहे, पॅम्पर करताय असं अगदी लहानपणापासून वाटायचं की असं कोणीतरी असावं. मग त्याला क्षुल्लक कारण हाताला लागलेलं आहे, तिथे पट्टी बांधलेली आहे, तर माझी इच्छा की मी असा धरून ठेवलेला आहे आणि तुम्ही कधीतरी मला विचारा ते काय झालं, त्याची मी वाट बघतोय. पण ते विचारलं नाही तर मग मी मुद्दाम असं करीन, असा इथे ठेवीन हात, मग तुमचं लक्ष जावं त्या हाताकडे. तर असं आमच्या तिसरीत होतो मी, तिसरीमध्ये. आणि लोक पोरं पाणी प्यायला सुट्टी म्हणजे बाई पाणी प्यायला जाऊ का, आम्ही एक गेला त्याच्या मागे मी पण बाई पाणी प्यायला जाऊ का, आणि मुद्दाम मी हात त्या बेंचवर ठेवला, बाईंच्या टेबलवर.
किंवा त्यांचं लक्ष जाऊन त्यांनी विचारावं काय झालं रे मनोहर तुला, तर हात तर पकडला. मला छान वाटलं की आता त्यांनी हात पकडला, मला असं टर्न केलं आणि माझ्या गुंड्या 3च होत्या, त्या पूर्ण उघडल्या. म्हणजे हा बघा मनोहर कसे शर्ट घालून येतो. बापरे, अशी नसते टीचर. हो नक्कीच. हा, टीचर अशी नसते, कधीच नसते. आणि ते इतकं लागलं मला की म्हटलं नाही यार, आपण अशा परिस्थितीत कधीच राहायचं नाही, काही पण करायचं. मग काही पण करताना 2 मार्ग असतात सर. एक दाऊदचा मार्ग असतो आणि एक किर्लोस्करांचा मार्ग असतो. मग त्याच्यात तुमचे संस्कार घरचे काय असतात ते काम येतात, की तुम्ही दाऊद व्हायचं की किर्लोस्कर व्हायचं. क्या बात आहे. किंवा आमचे श्रीकांत बडवे इथले पुण्यातले प्रतिज्येष्ठ आहेत, ते व्हायचं. हे तुम्ही ठरवायचं असतं. मग दोघांनाही अक्कल लागते, प्रश्नच नाही. बल्कि दाऊद बनायला जास्त अक्कल लागते. पण हे शेवटी तुमचे संस्कार काम येतात. त्याच्यामुळे नेहमी आईबाबांचं ऐका, हेच जीवन मूल्य आपण, हेच काम येतं. तर तेव्हा जे हे असे प्रसंग खूप झाले. त्या बाईंनी काय म्हटलं, माझून रस्त्यात कोणी काय म्हटलं. एकदा कोणीतरी मला म्हणे की 2 भुवयांच्या मध्ये 250 वेळा घासलं तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं म्हणे. अच्छा. घासलो 250 वेळा, घासून झालं सेप्टिक. वर्षभर सेप्टिक पुरलं. सांगणारा कुठं गेला काल मला माहित नाही. पण ती जखम, मला नंतर लक्षात आलं की जखम जी वर्षभर पुरली, जी तुला दाह देत होती, ती जखम म्हणजे तुला जे काय पाहिजे ते मिळवायचं. त्यानेच जाणीव देत होती. त्यानेच ज्ञान दिलं, असं करून काही होणार नाहीये, तुम्हाला तुमचं कामच करावं लागेल. अरे वा. असं काम करता करता मग तुम्ही सिनेमांमध्ये गेले. हो, जवळपास मला वाटतं 2 का 3 सिनेमा. माझे 6 सिनेमे झाले. 6 सिनेमा झाले. हा. अरे वा. तर ते म्हणजे लहानपणापासून की आपण कलाकारांच्या घरात जन्माला आलो, तर आपण आपली कला दाखवायला पाहिजे. बरोबर. ह्या भावनेत नव्हतं का तुम्हाला? मला सिनेमामध्ये काम करून मला आर्टिस्टच व्हायचं होतं. म्हणून मी 10वी मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटला इथे ऍडमिशनही घेतली होती, FTI ला. अच्छा. पण इथे आल्यावर लक्षात आलं की हे क्षेत्र आपलं तसं नाही. कारण 10वीत असताना मी कॅटरिंगचंही काम सुरू केलं होतं 9वी-10वी मध्ये. तर त्याला मला लक्षात आलं की आपला बिझनेस कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि इथे आल्यावर लक्षात आलं की 5 वर्षानंतर तुम्ही अमिताभ बच्चन होऊन बाहेर पडाल ही गॅरंटी नाही आहे. पण बिझनेस कुठे जाईल ही गॅरंटी माझ्यामध्ये आहे. आणि आपल्या घराला आपली गरज आहे. तिथे पुन्हा इमोशन्स बाजूला ठेवून मी याच्यात लागलो. पण कुठेतरी वाटत होतं यार की मला नाव कमवायचं होतं, मला फेम कमवायचा होता. तर मग ठीक आहे ना म्हटलं, आता ही लाईनही काही वाईट नाही आहे, छान लाईन आहे. खाणं पिणं आपल्याला आवडतं. मग इथे जे काय बनवतं आपण लोकांना बनवून दाखवू. मग तिथेही लोकांना बनवल्यावर त्यांना ते आवडायला लागले शोज. म्हणून ती कुकरी शोजची सुरुवात झाली. म्हटलं हा, याच्यामुळे सुद्धा माणूस फेमस होऊ शकतो. नक्कीच. आणि मग त्याच्या मागे लागलो, त्याचा ध्यास घेतला. खाना खजानामधनं तुम्ही ती प्रेरणा घेतली. आणि त्याच्यानंतर मग सीधे तवेसे. ओके. मग कुकरी शो विथ विष्णू मनोहर असं दूरदर्शनला केलं. आणि हे करत असताना मग मी मधुर भांडारकर, त्याच्यानंतर रामगोपाल वर्मा यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांना सांगितलं तर त्यामुळे आप करोगे, पर बोले अभी ऐसा है कि तुझा बिझनेस तिथे सुरू झालेला आहे, पूरा छोड़-छाड़ के आने की इच्छा है क्या? बोले वो तो होगा नहीं. बोले कोई 5000 लोगों का काम आया तो आप वापस चले जाओगे. मतलब बात तो सही है. तो बोले ऐसे नहीं, जब ऐसे पूरी इच्छा हो, पूरा छोड़-छाड़ के आओ, जब देखेंगे. तर म्हटलं तेव्हाही मग म्हटलं हो की आता म्हणजे अर्धवटे झालं होतं. पण तरी मी तेव्हा एक होली बास्टर्ड नावाचा एक चित्रपट तयार नाही केला, मी काम केलं त्याच्यात. 2000 साली मधु कांबीकर त्याच्यामध्ये होत्या. आणि त्याच्यामध्ये युनकचं काम केलं मी, म्हणजे हिजडा. आणि ते काम एवढं चांगलं झालं. दुर्दैवाने तो चित्रपट पुढे आला नाही. डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं काहीतरी भांडण झालं. पण तो जर आला असता तर मधुजी म्हणाल्या होत्या की तुला त्यांनी अवॉर्ड मिळवून दिलं असतं त्या भूमिकेने, आणि तुझी लाईन बदलली असती म्हणे पूर्ण. पण ती नाही, ती इथे अजून असं व्हायचं होतं. त्या हंबरडा, अजून जय का, ती छोट्या छोट्या मराठी फिल्म. त्याच्यानंतर आता वन्स मोर नावाचा चित्रपट केला श्वेता बिडकर, नरेश बिडकर यांच्या बरोबर. तर त्याच्यात मी ॲज अ प्रोड्युसरही होतो आणि त्याच्यात डबल रोल, एक शेफचाच रोल होता, असा तो केला. मग आता प्रवीण तरडे बरोबर मी हंबीराव केला. असे सगळे ते
करत होतो. म्हणजे ती नंतर आता हौस म्हणा, आता काही एवढं हे नाही. ज्या वेळेला म्हणजे आपण या क्षेत्रात आलात त्यावेळेला कुकिंग हे सहसा बायकांचं काम, बरोबर, स्वयंपाक हे करणारी ही बाईच पाहिजे, बरोबर, या पद्धतीने त्या गोष्टीला बघत होतं. आणि आपल्या भारतात हे जरा जास्त जेंडर स्पेसिफिक किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणू हे जरा जास्त आहे, की हे काय बायकांचं काम करतोय किंवा किंवा बायांसारखं काय रडत बसलायस, असं आपल्याला ज्या वेळेला बोलणं लागतं. सुरुवातीला हा अनुभव कधी आला का तुम्हाला? बिलकुल आला. जेव्हा आमच्या इथे ना महाराज लोक जे स्वयंपाक बनवतात, हो, त्यांना आचारी अय्ये असं म्हणतात. आमचे एक मामा होते, ते खूप शिकले सवरले, म्हणजे MA डिप्ली असे काय काय PhD असं त्यांचं सगळं काय करिअर होतं. तर जेव्हा त्यांना समजलं की मी कॅटरिंगचा व्यवसाय असा सुरू केला, तर ते म्हणायचे की सिद्धू के लडके अय्ये बन गए. सिंधू म्हणजे आई. करेक्ट. हां. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं अय्या देखो क्या क्या करता है. म्हणजे हे दुसरं एक हे होतं की एक तर त्या कॅटररनी म्हटलं, नंतर मग आपल्या नातेवाईकांनी म्हटलं असं. तर अशी ती गंमत होती. पण आणि त्याच्यानंतर कॅटरिंगच्या कामात जेव्हा आम्ही काम करायचो, स्वतःच काम करायचो, म्हणजे बाकी तर काम करणारे होते, पण तेव्हा एवढी अक्कल नव्हती हो. 15-16 वर्षाचं वय की बाबा भांडी उचलायला दुसरे पोरं पाहिजे, भाजी कापायला दुसरे कोणी पाहिजे, हे काहीच नव्हतं ना. सगळं आपण करायचं, आपल्यासोबत एखादा दुसरा माणूस राहतो. तर तेव्हा टेबल वगैरे उचलत असताना शाळेतला एखादा पोरगा त्या फंक्शनला यायचा आणि ते म्हणत एक मनोहर काय सौ टेबल उठाणार आहे असं. तर तेव्हा थोडं वाईट वाटायचं. म्हटलं ठीक आहे ना यार, आपल्याला काय, तो थोडी येतोय माझ्या घरी. तर असे ते प्रसंग यायचे. पण ठीक आहे, अजूनही काहीतरी आमच्या म्हणजे मला कधी कधी अशा लोकांचं फार वाईट वाटतं की मला माझी आवड आहे की मी अमक्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाईन, भले मी किती चांगला बनवत असेल. बरोबर. मला त्या रेस्टॉरंट बेडेकरची मिसळ आवडते, मी जाईन बेडेकरांकडे खाईन, नाही का. बरोबर. तर तिथे परवा एका रेस्टॉरंटमध्ये गेलो असताना एक गृहस्थ आले, काय दिव्याखाली अंधार वाटतं म्हणे. हो हो. अरे कसं बोलू शकता तुम्ही असं. म्हटलं दिव्याखाली अंधार नाही आहे, तिथेही उजेड आहे, इथेही उजेड आहे, बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये अंधार आहे म्हटलं. हा, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे असे प्रसंग अजूनही घडतात. हा, काही लोक आता त्यांना असं वाटतं की 5 वर्ष झाले ना अमेरिकेत रेस्टॉरंट उघडा, आता बंद. काय झालं का, ते बंद झालं तुमचं, सुरुवातच अशी. अरे म्हटलं किती निगेटिव्ह पण आहे. म्हटलं तुम्ही उद्या या माझ्यासमोर, मी तुम्हाला म्हणतो अरे तुम्ही झाला का तुमचा दिवस झाला बायकोचा, आता सोबत नाही राहत का, कसं वाटेल म्हटलं तुम्हाला. माणूस एखादा काबाड कष्ट करून एखादा बिझनेस तयार करतो, तर तुमचं हे काम असतं की अरे ब्रांचेस वाढल्या का तिकडे, असं विचारायचं की बंद झाला का. डायरेक्ट नाही म्हणे मला असं वाटलं. म्हटलं वाटलं ते घरी ठेवा म्हटलं आपल्या, असं वाटण्याची काही गरज नाही. नाही, मी तर तोंडावर बोलतो, कर नाही त्याला डर कशा. कारण हे शेवटी काय 10 ते 5 नोकरी केलेले लोक सगळे. बरोबर आहे. तर त्यांना ती म्हणजे ती जाणीवच नसते की हे एका पद्धतीने आपल्या स्वतःच्या बेबी असतं आपलं स्वतःच ते. हो. आणि ज्या पद्धतीने आपण एखाद्या लहान बाळासोबत आपले इमोशन्स असतात, बरोबर, तसेच आपल्या व्यवसायासोबत आपले इमोशन्स जोडले जाणं आणि ती पॅशन आपण प्रत्येक व्यवसायात टाकणं हे खूप गरजेचं असतं. आय ऑलवेज से दॅट हंगर अँड ह्युमिलिएशन आर द बेस्ट गुरुज एनीबडी कॅन हॅव. बरोबर. आणि हे तुम्ही तुमच्या कृत्यातून दाखवलेलं आहे की घरी कुठला तरी अभाव, गाडी नाही आहे म्हणून आपण नक्कीच काहीतरी करायला पाहिजे, किंवा त्याने अपमान केला म्हणून नक्कीच काहीतरी करायला पाहिजे, किंवा कुणीतरी असं म्हणतंय की हे चुकीचं आहे, मग त्याला आपण सगळे व्यवस्थित करतो. पण तशीच तुम्हाला शाबासकीची थापही बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी दिलेली आहे. बरोबर. मला आठवतं, बहुतेक मी कुठेतरी वाचलंय आणि मी चुकत नसेल तर अटल बिहारी वाजपेयींनी स्वतः तुम्हाला अप्रिशिएट केलं होतं बऱ्याच वेळेला. अटलजी, शरद पवार साहेब, देवेंद्रजी आणि नितीनजी, आमच्या घरचे गावचेच आहे. मोहनजी, परवाच मोहनजींना मी फणसाचं लोणचं देऊन, आता आवडतं फणसाचं लोणचं. वा. तर अशा लोकांचं, लालू प्रसाद आहे त्यांच्या घरात किचनमध्ये काम केलेलं आहे. तर अशी सगळी मंडळी की जी फूडी आहेत. हा, आणि हा विषय असा आहे की लगेच आपलंसं करून जातो कोणाला पण. नक्कीच. हा, म्हणजे एखादा सेमिनार असो किंवा एखादं लग्न असो, जेवण चांगलं असेल तर सेमिनार छान असतं. अगदी.
जेवण छान असेल तर लग्न छान होतं. मी स्वतः ट्रेनिंग देतो म्हणून मला त्याचं महत्व कळतं की हो. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जेवण कसं असेल? जेवण चांगलं पाहिजेच पाहिजे. And your success depends on what kind of food is served during the training Yes, program. yes, yes. Wow. Absolutely. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये पुढे अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, असंच आपण लोकांना इन्स्पायर करत राहोत ही शुभेच्छा देतो. आणि ह्या मिशन 1 मिलियन क्वांटम फाउंडेशनच्या कामामध्ये आपण वेळ दिलात, आपण पॉडकास्टमध्ये आलात म्हणून आपले अनेक अनेक आभार. धन्यवाद. अगदी शेवटी आमची एक प्रथा आहे, आमच्याकडे मग्स असतात 2. त्यातला एक मग मी स्वाक्षरी करून आपल्याला देतो आणि एक आपल्या स्वाक्षरीचा मग मी घेऊन येतो. सो कॅन वी हॅव द मग्स प्लीज? क्या बात आहे. So here it is. हा आपला